शब्द, मन आणि प्रेम. शुभ क्रिया. अह पाठ आहे 369. तर टनाटन शब्द ऐकून क्रिया हसत बोलते, "तू ना खरंच पागल आहेस. कधी काय बोलून देतो काही सांगता नाही येत. आणि बाय द वे तू तिथे गेल्यानंतर सर्वांना नॉर्मल बोलायचं, छान राहायचं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्वभावाची लोकं असतात. सो असंच कोणालाही काहीही बोलायचं नाही. भांडणं करायचं नाही. समजून घेऊन शांतपणे रिएक्ट करायचं, ओके?" तर शुभ बोलतो, "मी उगाच कोणासोबत पण भांडण करत नाही, कळलं? कोणी कमी जास्त बोलत असेल, तरच तिथे शब्दाला शब्द लागून पुढे जातो, बाकी काही नाही." अच्छा. तर क्रिया बोलते, "हो गं माझं गोणी बाळ, मग मी तेच सांगते, की शब्दाला शब्द लागू देऊ नको आणि वाईट रस्त्याने पुढे जाऊ नको. आणि कितीही राग आला, काहीही झालं तरी डायरेक्ट मला कॉल करायचं आणि जर मम्मानी फोन परत घेतला आणि माझा कॉल नाही लागला, तर मम्माला कॉल करायचा. पण रागात काही वेडं-वाकडं करायचं नाही." बापरे! तर शुभ बोलतो, "हो बेबी, कळलं मला आणि मी आलोय रेल्वे स्टेशनला, ओके. येईल आता ट्रेन नेक्स्ट 15-20 मिनिटमध्ये." तर क्रिया बोलते, "हो, ठीक आहे. ट्रेन आल्यानंतर कॉल ठेव किंवा मला बोल थांब म्हणून. मग तू आरामात ट्रेनमध्ये बसल्यानंतर बोलू आपण, ठीक आहे? निष्काळजीपणा नको." अगदी बरोबर. तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग काही वेळाने ट्रेन येताच शुभ जातो आपल्या सीटवर बसतो आणि मग बोलायला लागतो, की "हां, बेबी बोल. आलो मी माझ्या सीटवर आहे आता." तर क्रिया विचारते, "बरं, बरं, ठीक आहे. आणि बेबी प्लीज लवकर येशील आणि माझ्याबद्दल विचार कर, काही चांगलं व्हॅलिड सुचलं तर घरी तसं बोलते मी. बघू मग काय मार्ग निघतो. मला विचार करूनच राहायला होणार नाहीये असं दिसत आहे, सो प्लीज." तर शुभ बोलतो, "हो बेबी, फक्त मला जाऊ दे एकदा, मग बघशील कसं सगळं आपल्या मनानुसार होईल ते." तर क्रिया खूप हॅपी असते. मनानुसार होईल म्हणजेच काय तर लग्न. आणि मग मध्ये-मध्ये नेटवर्क जात येत असतो, तर बोलणं नीट होत नसतं. तर शुभ बोलतो, "बेबी आपण नंतर बोलू कारण हे ट्रेनमध्ये स्टेबल नेटवर्क नाहीये ना, सो म्हणून." तर क्रिया ठीक आहे बोलून कॉल कट करते. आणि मग फटाफट लॅपटॉप ओपन करून शुभची ट्रेन जवळच्या स्टेशनला किती वाजता येणार आहे ते बघते. तर तिथे वेळ दाखवत असते संध्याकाळी 6:30 आणि क्रियाला घरून तिथे पोहोचायला लागतं अर्धा तास. तर क्रिया ठरवते संध्याकाळी 5:45 ला निघते घरून म्हणजे ट्रॅफिक मिळाला तरी प्रॉब्लेम नाही आणि मस्त सरप्राईज देते माझ्या बाबूला. अय्यो! ठरवल्याप्रमाणे क्रिया लगेच घरच्या ड्रायव्हरला कॉल करते आणि सांगते, की "मला बाहेर जायचंय संध्याकाळी 5:45 तर कार रेडी ठेवा आणि प्लीज पप्पाला यातलं काहीही सांगायचं नाही, ओके?" तर ते ठीक आहे बोलतात आणि मग क्रिया बसलेली असते हॉलमध्ये ऑफिसचं काम घेऊन. तर क्रियाची मम्मा येतात आणि बसतात बाजूला हे बोलत, की "बापरे! फोन दिला तरी शुभला बोलायचं सोडून कामात बिझी आहेस." तर क्रिया बोलते, "हो मम्मा, तो ट्रेनमध्ये आहे आता, सो नेटवर्क ये-जा करत होता. मग बोलणं होणार नव्हतं नीट, म्हणून काम घेऊन बसली. नाहीतर आज लीव्ह टाकणार होती." "हो का?" तर त्या बोलतात, "तुझी लीव्ह तुझे पप्पा बघताच रिजेक्ट केले असते. दिल्लीचे क्लायंट आजच येत आहेत मीटिंगसाठी, सो तुला 4 वाजता जायचं आहे तिकडे." तर क्रिया ऐकताच शॉक्ड होते, कारण क्रियाला संध्याकाळी बाहेर जायचं असतं शुभकडे. तर क्रिया बोलते, "काय? हे कधी ठरलं? पप्पा मला काहीच कसं सांगत नाही गं? काय चालू आहे हे? मी सी आहे ना? माझ्याशी न बोलता डायरेक्ट कसं काय डिसिजन घेतात?" मी आत्ताच त्यांना सांगते, "थांब, मला बाहेर जायचंय, सो मला नाही जमणार." तर त्याची मम्मा बोलतात, "अगं, पण तूच बोलली होती ते क्लायंट मी हँडल करते आणि तुला बाहेर म्हणजे नक्की कुठे जायचं आहे? काय सुरू आहे तुझं? हां?" तर क्रिया सांगते, "अगं, आपल्या स्टेशनवर शुभची ट्रेन संध्याकाळी 6:30 वाजता येणार आहे आणि मला घरून 5:45 ला निघायचं आहे. ट्रॅफिक वगैरे मिळत असेल रस्त्यात म्हणून." तर त्या बोलतात, "नाही, पण तू सुद्धा असं काही बाहेर जाण्याबद्दल घरी कुणाला काही बोलून नव्हती. मग कसं काय ते डिसाईड नाही करणार? जाऊ दे, असा पण तो येणारच आहे ना, मग येताना भेटून घे." तर क्रिया बोलते, "नाही हां मम्मा, हे मी बिलकुल ऐकणार नाहीये. सो प्लीज तुझी आयडिया तुझ्याकडेच ठेव. मी सांगते पप्पाला मला नाही जमणार आहे तसं आणि सांगते काहीतरी कारण. बघू आता काय होईल." तर क्रियाची मम्मा यावर बोलणार असतात. इतक्यात त्यांना आठवतं, की क्रियाला हायपर करणं चांगलं नाही. त्यात हे सगळं शुभबद्दल आहे, सो मी शांत बसलेली बरी. नाहीतर ही रूममध्ये जाऊन टेन्शन घेईल उगाच आणि तब्येतीवर परिणाम होईल त्याचा. जाऊ दे तिचे पप्पा बघतील काय ते आणि बघ. आणि मग क्रिया तसंच पप्पाला कॉल करून सांगते, की "मला बरं नाहीये, सो मी झोपते आता."
आणि आजच्या सर्व मीटिंग्स तुम्ही बघून घ्या. तर ते बोलतात, "ठीक आहे." आणि जास्तच काही तब्येतीचा प्रॉब्लेम असेल तर मम्माला घेऊन हॉस्पिटल जाऊन ये. ओके. ड्रायव्हरला सांगतो मी तसं. ओके. हो, पण ड्रायव्हर तर क्रियासोबत स्टेशनला जाणार आहे. तर क्रिया ठीक आहे बोलून कॉल कट करते आणि शुभला कॉल करते आणि विचारते, "कुठपर्यंत पोहोचला बेबी?" तर शुभ सांगतो तसं आणि क्रिया पण शुभची ट्रेन ट्रॅक करत असते. संध्याकाळ होत आलेली असते आणि क्रिया मस्त एक क्यूट फ्रॉक घालते. प्रिन्सेस सारखा आणि शुभची फेव्हरेट हेअरस्टाईल करते आणि रेडी होऊन ड्रायव्हरला कॉल करते. "कार बाहेर काढून ठेवा, मी येते खाली 5 मिनिटमध्ये" म्हणून. आणि मग क्रियाला येतो इतक्यात शुभचा व्हिडिओ कॉल. तर क्रिया बघताच कट करते आणि सांगते, "बेबी, मी मीटिंगमध्ये आहे हां, सो तू मेसेजवर बोल." व्हॉट? एवढं खोटं बोलली क्रिया शुभला? शुभ बोलतो, "सॉरी बेबी, कर तुझी मीटिंग पूर्ण. ते झाल्यानंतर कॉल कर. मी असंच सहजच तुला बघायचं म्हणून कॉल केला होता." तर प्रिया मनातच बोलते, "सॉरी माझं बाळ, मी खोटं बोलली तुला आज फर्स्ट टाईम, पण तुझ्यासाठीच बोलली. खरंच, सो सॉरी." देन शुभला जस्ट ओके म्हणून रिप्लाय करते. शुभ फोन बघत असतो आणि क्रिया मस्त रेडी होऊन निघते आपल्या मम्माला सांगून आणि मग कारमध्ये बसताच ड्रायव्हरला सांगते, "रेल्वे स्टेशन जायचंय, चला पटकन." चलो शुभ को देखने, मिलने, क्यूट क्यूट मोमेंट शेअर करणे. देन 40 मिनिटांनी क्रिया पोहोचते आणि करेक्ट प्लॅटफॉर्मवर जाऊन उभी असते आणि जिथे शुभचा कोच नंबर असतो, तिथेच उभी असते आणि मग 10 मिनिटांनी शुभची ट्रेन येते आणि तिथे थांबते. तेव्हा क्रिया पटकन आत जाते आणि शुभला बघते. तर शुभ मस्त आरामात लेटून फोन बघत असतो. तर क्रिया बोलते, "शुभ?" तर शुभ बघताच एकदम शॉक्ड होतो, की "क्रियू, तू इथे? कशी काय?" आणि शुभ इतकं बोलून पटकन क्रियाला बोलतो, "बेबी थांब, बाहेर चल, कारण ट्रेनमध्ये इथे 5 मिनिटच थांबणार आहे फक्त. सुपरफास्ट आहे, सो जास्त वेळ थांबत नाही. चल, चल बाहेर चल, उगाच प्रॉब्लेम नको नंतर." हं. तर दोघेही बाहेर येतात आणि सगळे लोकं असे एकटक एक दोघांना बघतच असतात. बाहेर येतात. क्रिया खूप टाईट हग करते शुभला आणि शुभ पण करतो हग. पण आजूबाजूला सगळे बघत असतात म्हणून थोडं लाजत असतो. तर क्रिया गालावर किस करत बोलते, "तुझीच बायको आहे मी, कळलं का?" सो असं लाजण्यासारखं हग करताना काही नाहीये. लोकांना बघून घाबरू नको. तर शुभ बोलतो, "अच्छा, तू काल मला यासाठी तिकीट मागून घेतली का?" तर क्रिया बोलते, "हो, कारण तुला भेटायला येते बोलली असती, तर तू नकार दिला असता म्हणून न सांगता आली. सो यासाठी सॉरी." आणि परत एक सॉरी मगाशी मी व्हिडिओ कॉल कट केला ना, त्यासाठी. अच्छा, हो का? तर शुभ बोलतो, "त्यासाठी कसलं सॉरी? असं पण मीटिंगमध्ये होती तू." तर क्रिया बोलते, "नाही, नाही. मी मीटिंगमध्ये नव्हती. मी रेडी झाली होती आणि असं बघून तू विचारलं असता ना मला कुठे जाते वगैरे म्हणून. तर म्हणून कट करून ते मीटिंगमधलं सांगितलं." क्रिया तसंच शुभचा फेस धरून बोलते, "नीट जा बेबी आणि काळजी घे." तर शुभ तसंच मस्त क्रियाला दोन्ही गालावर किस करतो, फॉरहेडवर किस करतो आणि पटकन लिप्स टच किस करतो. तर क्रिया बोलते, "नालायक, आता लोकं नाही बघत का? आता सगळं करायचं बरोबर सुचलं तुला, हो ना?" तर शुभ बोलतो, "मी काही वेळ तर शॉकमध्येच होतो, की माझी क्रियू खरंच आली, की मला फक्त भास होत आहे. मग आत्ता कळलं सगळं टच झाल्यावर, हग दरम्यान. तर आता किस केलं." तर क्रिया शुभचं नाक पकडत बोलते, "हे सर्व बोलणं अगदी कुठेही येतं तुला, हो ना?" तर शुभ बोलतो, "बायकोला बोलत आहे मी, मग माझ्या कुठेही कसं कसंही येईल, कळलं का?" तर क्रिया बोलते, "बरं चल, बस आता आत जाऊन, ट्रेन सुटेल तुझी. आणि प्लीज सांगितलं ते सगळं नीट राहायचं आणि काहीही असेल तर मला कॉल कर, ओके?" तर शुभ बोलतो, "हो, ठीक आहे." आणि मग ट्रेनचा हॉर्न वाजतो, तर क्रिया बोलते, "जा, जा, आत जा, ट्रेन सुटणार आहे आता." अय्यो! नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 370 मध्ये बघणार आहे आपण आता लास्ट मोमेंटला दोघेही कसे एकमेकांना बाय बोलतात, काय रिॲक्शन असेल दोघांची आणि कसं एकमेकांना समजावून सांगतात आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हाय हाय.